आज आपण बघणार आहोत लेबर कार्ड रिन्युअल कसं करायचं याची न्यू अपडेट आलेली आहे। तर नवीन फॉर्म कसा भरायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। त्यानंतर आल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन, जर तुमचं नवीन रिन्युअल असेल तर न्यू रिन्युअल, आणि जर तुम्ही पहिले रिन्युअल केलेला असेल किंवा त्रुटीत पडलेला असेल तर अपडेट रिन्युअल करू शकता। माझं नवीनच आहे म्हणून मी न्यू रिन्युअलवर क्लिक करतो। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो की आपल्या लेबर कार्डवर MH पासून सुरू होतो। मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करतो। ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला नोंदणी स्थिती इनॲक्टिव्ह दाखवित आहे, हीच आपल्याला ॲक्टिव्ह करायची आहे, त्यासाठीच रिन्युअल करणार आहोत। त्यानंतर ह्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर शो होईल। त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं नाव, ह्या ठिकाणी आधार नंबर, ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि ह्या ठिकाणी आपल्याला डेट ऑफ बर्थ शो होईल। ह्या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेटची माहिती द्यायची आहे, जो की आपल्याला महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने दिले असेल। या ठिकाणी आपल्या कामाचे स्वरूप निवडायचे आहेत की आपण काय काम करतो। तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात, प्लंबर आहात, पेंटर आहात, जे काही असेल ते सिलेक्ट करा। मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करतो। त्यानंतर ह्या ठिकाणी आपली जारी करण्याचा प्रकार, की आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलं, कॉन्ट्रॅक्टदार, ग्रामसेवक, नगरपालिका, महानगर परिषद। मला महानगरपालिकेने दिले म्हणून मी महानगरपालिका सिलेक्ट करतो। ह्या ठिकाणी आपल्याला जावक क्रमांक टाकायचा आहे, जो की 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर आपल्याला भेटून जाईल। या ठिकाणी हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे, याच्यावर सुरुवातीलाच आपल्याला जावक क्रमांक दिसेल। हा क्रमांक ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे, मी टाकून घेतो। त्यानंतर जावक दिनांक, तो बी उजव्या साईडला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर दिसून जाईल। हा दिनांक ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे, मी टाकून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आपले महानगरपालिकेचे नाव सिलेक्ट करायचे आहे। मी परभणी महानगरपालिका करतो। त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपला तालुका। त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। फक्त आपल्याला ह्या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, तर मी 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करून घेतो। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे। तर धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।